नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मागच्या काही दिवसापासून एक विषय खूप चर्चेत आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आल्यावर म्हणजे 2014 पासून वेगवेगळ्या उद्योगपतींचं कर्ज सरकारने माफ केलंय आणि हजारो करोड रुपये निवडक उद्योगपतींच्या खिशात घातले आहे. मग सांगताना कसं मल्ल्याचं कर्ज, चोक्सीचं कर्ज, नीरव मोदीचं कर्ज, मग मोदी, चोक्सी, मल्ल्या ही नावं सांगत सांगत किती उद्योगपतींची कर्जमाफी केली आहे याविषयीची जोरदार चर्चा होते. ही चर्चा करणारे अर्थात सगळ्यात आघाडीवर असतात ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या जोडीला या सगळ्या विषय मांडणाऱ्या काही निवडक पत्रकारांच्या मध्ये ज्यांनी हा विषय सातत्यानं मांडला आहे त्याच्यामध्ये अजून एक नाव असतं, ते म्हणजे काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर. हा एक नरेटिव्ह असतो, जो नरेटिव्ह सेट करायचा असतो आणि त्याविषयीची माहिती द्यायची असते. बरं, यामध्ये निर्लेखित करणे आणि माफ करणे यातला फरकच कोणाच्या लक्षात येत नाही. निर्लेखित केलं म्हणजे माफ केलं असं सांगून पैसे बुडवले अशी बोंब सुद्धा ठोकता येते. बरं, ते निर्लेखित केल्याचं सोडा, माफ केल्याचं सोडा, कर्ज कोणाच्या काळात दिलं होतं याचं उत्तर दिलं तरी सुद्धा संबंध कोणाचे कोणाशी हे स्पष्ट होऊ शकेल ना. पण नाही, आम्हाला मोदींना बदनाम करायचं आहे. मी ज्या कुमार केतकरांचा उल्लेख करतोय मुद्दाम, त्याच कुमार केतकरांचा उल्लेख करून मला तुम्हाला हे नरेटिव्ह, ही पद्धत, अगदी मोडस ऑपरेंडी हा शब्द वापरूया ना, ही आजची नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे आज चालत आलेलं नाही आहे, हे काही आत्ता घडतंय अशातला भाग नाही. या जुन्या प्रकरणाची सुरुवात होते एका बातमीपासून. बातमी मी तुम्हाला दाखवतोय. ही बातमी आहे दिव्य मराठी या वृत्तपत्रात आलेली. स्क्रीनवरही ती बातमी तुम्ही बघताय. या बातमीची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2012, म्हणजे 12च्या अखेरीस. ना मोदी सरकार होतं ना काही होतं. बँकांना 35 कोटींचा गंडा, अशा अर्थाची बातमी आहे. बघितलं की वाटतं कुणातरी एका फ्रॉडरनी 35 कोटी रुपयाला छत्रपती संभाजीनगर मधल्या बँकांना चुना लावलेला आहे. आता तुम्हाला एक गंमत मी जरा खुलाशेवर सांगतोय. या व्यक्तीचं नाव सुद्धा मध्ये आहे. संतोष देव नावाचे हे व्यक्ती आहेत, ज्यांचा पुढे त्याच्यामध्येच कोपऱ्यात तुम्हाला दिसेल एका ठिकाणी फोटो बिटो देऊन त्यांना काही थेट प्रश्न विचारण्यात आले, त्या थेट प्रश्नाची उत्तरं घेण्यात आलीत. आणि या सगळ्या बातमीच्या मध्ये आणखी एक चौकट दिसते, गंडा घालण्यात आलेल्या काही बँका, आणि यात एकूणच कर्जांची आकडेवारी दिलेली आहे. आता ग्राफिक्स मध्ये जरा समजून घेऊया. कळलं तुम्हाला? यातले आकडे समजून घेऊ. पहिली बँक येते डोंबिवली नागरी सहकारी बँक, ज्याला 3.5 कोटी रुपयांचा गंडा घातलाय असं म्हटलंय. पुढची येते DCB बँक, जिला 1.5 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची नोंद आहे. त्याच्या पुढची बँक आहे देवगिरी नागरी सहकारी बँक, ज्याला 1 कोटी रुपयाचा गंडा घातला आहे. सारस्वत बँक, ज्याला 1 कोटी रुपयाचा गंडा घातलाय. IDBI बँक, ज्याला 1 कोटी रुपयाचा गंडा घातलाय. इंडियन ओव्हरसीज बँक, ज्याला 1 कोटी रुपयाचा गंडा घातलाय. पुढे छोटे छोटे गंडे आहेत कोटीच्या खालचे, म्हणजे गंडे म्हणजे तुम्हाला तसं वाटेल ना, ते मातोश्रीवर नेऊन गंडा बांधला जातो तसं तसं, त्याला ते गंडे नाही, हे वेगळे गंडे आहेत जरा. त्यानंतर शामराव विठ्ठल 50 लाख, ICICI बँक 15 लाख, ठाणे जनता सहकारी बँक 10 लाख, चाणक्य पतसंस्था 25 लाख, अशा मिळून साधारणतः सगळा आकडा पोहोचतोय 10 कोटी रुपयांच्या पर्यंत. बरं, आता 10 कोटी रुपयांच्या पर्यंत पोहोचणारा हा आकडा आणि दावा 35 कोटीचा. वरचे 25 कोटी कोणत्या बँकेला गंडा घातलेत हे अजून तरी 2012 पासून 2023 संपत आलाय, 11 वर्ष होत आलीत, एकालाही स्पष्ट करता आलेलं नाहीये की अजून 25 कोटी कुठे गेले, कुणाचे हाणले, अजूनही स्पष्ट करता आलेलं नाहीये. म्हणजे आकडे यायचे 10 कोटीचे, दावा करायचा 35 कोटीचा. त्यातली ही गंमत सांगतो. त्यातली अजून एक गंमत सांगतो. गंमत अशी आहे की DCB बँकेला 1.5 कोटी रुपये कर्ज घेतलं असं म्हटलंय. या DCB बँकेत संतोष देव या व्यक्तीचं खातंही नव्हतं. कर्ज सोडा, खातं सुद्धा नव्हतं. पुढे देवगिरी नागरी सहकारी बँक, खातं नाही, कर्ज नाही. सारस्वत बँक, खाते नाही, कर्ज नाही. शामराव विठ्ठल, ICICI बँक, ठाणे जनता, यामध्ये खातेही नाही आणि कर्जही नाही. गंमत अशी आहे की ज्या बँकात संतोष देव यांचं खातंच नाही
कर्ज मागण्याचा प्रश्नच येत नाही अशा बँकेत संतोष देव यांनी अर्ज केला, कर्ज घेतलं आणि ते बुडवलं असा दावा सुद्धा करून टाकलाय. जरा पुढचा भाग तुम्हाला मी दाखवतो यातला, तो फार मजेशीर आहे आणि इतका मजेशीर आहे की त्याच्यावरती आपल्याला गंमत करता येऊ शकेल. हा भाग 2 आहे. ज्या भाग 2 मध्ये तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल त्यात स्पष्टपणे सारस्वत आणि देवगिरी बँकांचा संबंध नाही अशी चौकट टाकलेली दिसेल. म्हणजे एखाद्याचा बँड वाजवायचा आहे तर सारस्वत आणि देवगिरी बँकेचा संबंध नाही असा बँकांच्याकडून आलेला खुलासा या लोकांनी छापलेला आहे. गंमत आहे की नाही? मोठी गंमत आहे. बाबा महाराजसारखं म्हणा होतं, मोठी गंमत आहे. म्हणजे तुम्ही छापला अधिकार आहे बाबा, सारस्वत आणि देवगिरीचा संबंध नाही तर अधिक छापलं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, ज्या DNS म्हणजे डोंबिवली नागरी सहकारी बँकेचं कर्ज आहे म्हणतात, ते कर्ज संतोष देव यांना दिलं होतं की पार्टनरशिप फर्मला दिलं होतं? आता इथे एखादी मेख आहे. मेख अशी आहे, बातमीत दावा केलाय 3.5 करोड रुपयांचा. बातमीत दावा केलाय 3.5 करोड रुपयांचा. प्रत्यक्षात 3.5 करोड रुपयाचं कर्ज मंजूरही झालंय. उचललंय किती? 1.5 करोड रुपये. म्हणजे 2 करोडला या बँकेच्या धक्काही लागलेला नाही. 1.5 करोड उचललंय, 2 करोडला धक्काही लागलेला नाही आणि बुडवलं म्हणून किती सांगितलंय? 3.5 करोड रुपये चुना लावला. अहो, मला या बातमीचं आश्चर्य याचं वाटतं. या बातमीचं आश्चर्य यासाठी आहे की नुसता संतोष देव यांना त्रास दिलेला नाहीये. त्यांची बायको कशी फ्रॉडर आहे, ती कशी चाणाक्ष आहे, तिनं कसा गंडा घातलाय, हे सगळं दिलंय. म्हणजे यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह लावलंय. शैक्षणिक गुणवत्तेवर सुद्धा. म्हणजे हे म्हणे फक्त 8वी पास आहेत आणि हे ग्रॅज्युएट असल्यास सांगतात, काहीतरी असल्यास सांगतात. मुळात संतोष देव यांचं एज्युकेशनल सर्टिफिकेट बघितलंय का, हा माझा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या बायकोचं एज्युकेशनल सर्टिफिकेट बघितलंय का, हा माझा प्रश्न आहे. नाही, जाऊ दे, ते हे असे घोटाळे करणार आहेत, करतील, करत राहतील. शामराव विठ्ठल बँकेने 2006 साली संतोष देव यांना कर्ज दिलं होतं आणि पुढे मॅनेजरनी या कर्जाची परतफेड लवकर करणं आवश्यक आहे म्हटल्यावर 2007 साली ते कर्ज फेडूनही टाकलं होतं. म्हणजे बेबाकी प्रमाणपत्र संतोष देव यांच्याकडे त्या बँकेचं आहे. म्हणजे ना शामराव विठ्ठल बँकेचं कर्ज थकलंय, डोंबिवलीचं पार्टनरशिप, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचं पार्टनरशिप फर्मला दिलेलं कर्ज आहे जे 3.5 कोटी नाही. DCBचे 1.5 कोटी घेतलेच नाहीत, देवगिरीचे 1 कोटी घेतलेच नाहीत, सारस्वतचे 1 कोटी घेतलेच नाहीत. मग एवढ्या कर्जाच्या असताना सुद्धा 35 करोड रुपयांचा दावा करणं कितपत गमतीशीर आहे, कितपत मजेशीर आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मी अजून तुम्हाला खूप काही सांगणार आहे. याच बातमीमध्ये, पहिल्या बातमीमध्ये दावा केलाय की MD स्क्वेअर रेणुका एंटरप्राइजेसचे शॉप ऍक्ट प्रमाणपत्र कुठे आहे, आणि उत्तर दिलंय म्हणे संतोष देव यांनी की ते CA कडे आहे, देता येत नाही. आता तुम्हाला मी देता येत नाही असं म्हटल्यावरती तिसऱ्याच दिवशी छापलेली बातमी दाखवतोय. तिसऱ्याच दिवशी भाग 3, व्हिजिलन्स पोलिसांची घोटाळ्याकडे डोळेझाक, आणि तिथे स्पष्टपणे दिलंय की देव यांच्या SD स्क्वेअर शॉप ऍक्ट प्रमाणपत्रावर कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा उल्लेख आहे. म्हणजे पहिल्यांदा सांगायचं सर्टिफिकेट दिलं नाही आणि दुसऱ्यांदा सांगायचं दिलंय. कुठून आलं हे सर्टिफिकेट? देव यांनी दिलं नव्हतं तर? अर्थ स्पष्ट आहे. देव यांना बदनाम करण्याची सुपारी कोणीतरी दिली होती, कोणीतरी दिली होती. आता हे कोण दिली होती? यातले एक शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत, तर एक शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख नेते आहेत. एक जण लोकप्रतिनिधी होऊन बसलाय तर दुसऱ्याला लोकप्रतिनिधी होण्याची आस लागून राहिली आहे. आपला मेरा भी नंबर आएगा म्हणत बसलेले आहेत. अशी 2 माणसं आहेत. आणि या सगळ्या लोकांनी मिळून हे नाटक तयार केलं आणि या नाटकात अडकवला पेपर. आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदा संदर्भ सांगतोय कुमार केतकरांचा. दिव्य मराठी हे वृत्तपत्र भास्कर समूहाचं होतं आणि भास्कर समूहाचे स्टेट एडिटर म्हणून कुमार केतकर काम करत होते. संतोष देव यांनी न घेतलेल्या कर्जाच्या विषयात त्यांची बोंब मारल्या गेली म्हणून संतोष देव यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सत्र न्यायालयामध्ये याबाबत केस दाखल केली आहे.
2013 सालीच 2013 सालीच आणि ती केस आजतागायत चालू आहे. बरं, केतकर या विषयामध्ये सुटले. कसे सुटले? माझं मुंबई बेस आहे, हे सगळं औरंगाबादवरून होत आहे, संभाजीनगरवरून होत आहे, माझा काही संबंध नाही म्हणून सुटले. आणि अडकलं कोण? अडकले अभिलाष खांडेकर, जे भास्कर समूहातून आता लोकमत समूहामध्ये आलेले आहेत, ते अभिलाष खांडेकर, कारण त्यांचा बेस संभाजीनगर होता. अडकले कोण? तत्कालीन निवासी संपादक, जे आता पुढारीचे निवासी संपादक आहेत, धनंजय लांबे. अडकलं कोण? ही बातमी लिहिणारे दिनेश गुप्ता, जे वेगवेगळ्या दैनिकात काम करत करत आता पुण्यामध्ये कुठतरी स्थिरावले आहेत, ते अडकले. म्हणजे केतकरांनी आपल्या अक्कल हुशारीने या सगळ्या माणसांना एक खोटं वातावरण तयार करण्यासाठी अडकवलं आणि केस चालू आहे बिचाऱ्या यांच्यावरती, आणि केतकर मात्र नामानिराळे आहेत. आताही असंच घडतंय. केतकर काहीतरी माहिती राहुल गांधींना देतात, राहुल गांधी त्या विषयावरती बोलतात, कारण राईट ऑफ करणे आणि माफ करणे यातला फरकच ज्याला कळत नाही तो नेता बोलत राहतो, लोकांची कर्ज माफ केल्याचे विषय बोलत राहतो आणि मोदींची बदनामी करत राहतो. इथे यांची बदनामी झाली नाही नुसती, जो धंदा करत होते ना देव, तो बंद पडला. म्हणजे 2013, 14, 15 साल, 15-16 वर्षाची लेकरं, बायको अगदी उघड्यावर येण्याची वेळ आली होती. उघड्यावर येण्याची, गावात बदनामी झाली तर काय करायचं असा प्रश्न होता. आणि गंमत अशी की ज्या 10-12 बँकांची हे लिस्ट देत आहेत, त्या एकाही बँकेनं ना संतोष देव यांची जप्ती केली, ना त्यांच्यावर पोलिसात केस केली, ना कुठल्या कंपनीने त्यांच्यावरती केस केली. कारण आरोप होते की यांनी मोबाईल टॉवरचं काम, इरेक्शन वर्कचं काम मिळाल्याचे खोटं सांगून उभं केलं. संतोष देव यांना मोबाईल टॉवर उभारण्याचं काम मिळालेलं नव्हतं. मोबाईल टॉवर लाईट गेल्यावर चालू राहावेत यासाठी डिझेलचा पुरवठा करण्याचं काम संतोष देव यांना होतं, आणि ते चालू करण्यासाठी इलेक्ट्रिक मीटर मिळवून देण्याचं काम संतोष देव यांना मिळालेलं होतं. सर्व्हिस अँड कन्सल्टन्सी एवढ्याच त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. या कंपन्यांनी त्यांची कामं बंद केली. बर, ते करू देत. त्यानंतर बिलं थकवली. संतोष देव खंबीर निघाले म्हणून कंपनीवर केस करून त्यांनी आपली बिलं वसूल केली. पण या माणसांनी त्यांच्या आयुष्यातलं वाया गेलेलं साल मात्र परत देऊ शकणार नाहीत. असंच मोदींच्या विषयात करतायत. एक नरेटिव्ह, एक खेळ तुम्हाला कळावा त्यासाठीच ही सगळी माहिती 11 वर्षानंतर देतोय, कारण दोन्हीतला समान धाग आहे. कुमार केतकर. कसं वाटलं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.